पुणे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागल्याची घटना पहाटे 3:30 वाजता घडलेली आहे। एसएनसीयू वॉर्डामध्ये ही आग लागलेली होती। या अग्नितांडवामध्ये तीन नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे, तर 4 मुलं जखमी झालेली आहेत। एकाची प्रकृती गंभीर आहे। व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती आहे। आगीच्या घटनेनं रुग्णालय कर्मचाऱ्यांचीही पळापळ झाली। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधील नवजात शिशु अतिदक्षता विभागात म्हणजेच एसएनसीयू वॉर्डामध्ये पहाटे आग लागल्याने एकच खळबळ उडालेली आहे। या घटनेमध्ये एसएनसीयू मध्ये उपचार सुरू असलेल्या 9 पैकी 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला, तर 4 मुलं जखमी झाली असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। तर आगीमुळे अनेक बालकं प्रभावित झालेली आहेत। रुग्णालयाच्या 3 वॉर्डात एकूण 39 बालकं होती, यातील एका वॉर्डाची क्षमता 13 इतकी आहे। आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालय कर्मचाऱ्यांनी धावपळ करत मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। त्यात त्यांना काही प्रमाणामध्ये यश आलं असलं तरी 3 मुलांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 4 जण जखमी झालेले आहेत। व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती आहे। माझी सून होती भरती इथं, नम्रता पानतावणे अमरावतीची, आणि तिला झाले 2 जुळवे, एक पहिली मुलगी झाली, दुसरा मुलगा झाला, आणि ते इथे ॲडमिट होते। सिजर झालं आहे त्यांचं, इथे ॲडमिट होते ते। त्यांनी मग इथं मुलांना ठेवलं होतं दोन्ही, तर त्यांना इथून सुरक्षित काढलं त्यांनी। हो, ते जे मुलं आहेत ना सुरक्षित नेले आणि ते डॉक्टर मुरके यांच्या दवाखान्यात शिफ्ट केले। आता या नातेवाईकांच्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत। तर ज्या व्यक्तीने आता प्रतिक्रिया दिलेली होती त्यांची 2 नातवंड याच हॉस्पिटलमध्ये होती, मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं। आणि या संदर्भामध्ये रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। ट्विट त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूया ते काय म्हणतात। गरीब बच्चों का मृत्यु हुआ है। ये तो गवर्नमेंट हॉस्पिटल था, वहाँ पे फायर ऑडिट किया था कि नहीं किया था, और जो भी वहाँ पे एसी या जो इलेक्ट्रॉनिक डिवाइस वहाँ पे लगाए थे, इलेक्ट्रिकल चीज़ें वहाँ पे लगाई थी, उसका भी री ऑडिट हुआ था कि नहीं हुआ था। वहाँ का जो सप्लायर है, ये सब कुछ वहाँ पे देखने की जरूरत है। लेकिन अगर आप देखो तो यहाँ पे जो मृत्यु होता है तो गरीबों के बच्चों का ही वहाँ पे होता है। तर यावर अनिल देशमुख यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। अमरावती स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षामध्ये आग लागून 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडलेली आहे। सकाळी सकाळी हृदय पिळवटून टाकणारी बातमी समजली आणि मन हेलावून गेलं। या बालकांच्या पालकांवर आज दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत। या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवर राज्य सरकारनं कठोर कारवाई केली पाहिजे। शासनानं राज्यातील रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट तत्काळ प्रभावाने करणं गरजेचं आहे, असं ट्विट अनिल देशमुखांनी केलेलं आहे। तर नवनीत राणा अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। अग्नितांडवानंतर नवनीत राणा यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे। नवनीत राणांकडून रुग्णालय प्रशासनाची झाडाझडतीही घेण्यात आलेली आहे। राणांनी फायर ऑडिटची कागदपत्र मागून घेतलेली आहेत। तर नवनीत राणा ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी पोहोचल्या आणि तिथली संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली आहे। सोबतच रुग्णालय प्रशासनाकडून त्यांनी फायर ऑडिट झालं होतं की नाही याची कागदपत्र देखील मागवलेली आहेत। या दुर्घटनेमध्ये 3 बाळांचा मृत्यू झालेला आहे, तर काही बालकं ही जखमी झालेली आहेत। जवळपास 9 बालकं या विभागामध्ये उपचार घेत होती, त्यामधल्या 3घांचा मृत्यू झालाय। आणि नंतर नवनीत राणा या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे।